बघा, 3 संख्या अशा प्रमाणे आहेत की पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट तर तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. जर तिन्ही संख्यांची बेरीज 147 असेल तर तिसरी संख्या कोणती? संख्या शाब्दिक उदाहरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? ह्या संख्या आणि या संख्यांची समीकरणं आम्हाला तयार करता यावी. आता संख्या पहिली, संख्या दुसरी आणि संख्या तिसरी. आता गणित काय म्हणते बाबा? बघा, संख्या आणि यांची समीकरणं तयार करण्यासाठीचं मदतगार म्हणून वर्णन असं की 3 संख्या अशा प्रमाणे आहेत. कशाप्रमाणे? पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट. म्हणजे दुसरी संख्या जर आम्ही 1 समजली तर 1ची दुप्पट 2 ही आहे पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट. आणि ही पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या अर्धी म्हणजे 2 हे 4चे अर्धे निम्मे आहेत. म्हणजे त्या संख्यांची समीकरणं म्हणा, गुणोत्तरं म्हणा, अशा पद्धतीनं पहिली संख्या 2x, दुसरी संख्या 1x आणि तिसरी संख्या 4x. आता या तीनही संख्यांची बेरीजसुद्धा प्रश्नामध्ये दर्शवली 147. म्हणून त्या संख्यांची ही प्राप्त झालेली समीकरणं अधिक स्वरूपासमोर त्यांची ही बेरीज. म्हणजे ह्या 2 गोष्टी ॲज इक्वल आहेत. 2 राशी परस्पर विरुद्ध बाजूनं लिहिलेल्या ॲज इक्वल आहेत. ह्या 3 संख्याच आहेत मात्र समीकरण स्वरूप, आणि ही त्यांची बेरीज आहे. ही जर बेरीज केली 2 आणि 1 3 आणि 4 7x अशी होते. समोर 147, यक्सला एकटं करा. 147कडे जाताना 7 भागीला का मांडतात वाघ सरनं बरेच वेळ सांगितलं. संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. इथं 7 2 14, 7 1 7, यक्सचा व्हॅल्यू 21 आला. आम्हाला तिसरी संख्या विचारली म्हणजे जी की 4x आहे. 4 सोबत यक्सची जी प्राप्त किंमत आहे, यक्सची किंमत 21. गुणिला का घ्यायची तर 4 सोबत यक्स गुणिला आहेत म्हणून 21 चूक 84 हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो प्रश्नामध्ये आम्हाला विचारलं. तिसरी संख्या कोणती? तुमच्या विचारलेल्या तिसऱ्या संख्येबाबत तिसरी संख्या 84 हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.